सोलापूर शहर जिल्ह्यातील 1557 महिलांची सासरच्यांविरुद्ध पोलिसात धाव। पतीसह सासरच्या छळाला कंटाळून मागील 11 महिन्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील 1557 महिलांनी सासरच्यांविरुद्ध पोलिसात धाव घेतली आहे। त्यात सोलापूर शहरातील 1170 तर ग्रामीणमधील 387 महिलांचा समावेश आहे। पण त्यापैकी 1000 महिलांचे तुटू लागलेले संसार पोलिसांनी समुपदेशनातून पुन्हा जोडले। पोलिसात दाखल बहुतेक विवाहितांच्या तक्रारींमध्ये सासरच्यांनी घर बांधायला किंवा घर घ्यायला, नवीन गाडी घ्यायला, कर्ज फेडायला, व्यवसाय टाकायला अशा कारणांसाठी माहेराहून पैसे आण म्हणून छळ केल्याचेच नमूद आहे। विवाहात दागिने दिले नाहीत, महागड्या वस्तू दिल्या नाहीत अशा कारणांसाठी देखील विवाहितांचा छळ सुरू केला असल्याचे पोलिसात दाखल प्रकरणांवरून दिसून येते। याशिवाय माहेरील लोक सतत मुलीला काही ना काही सांगतात आणि त्यांचे ऐकून विवाहिता सासरी वावरते। त्या रागातून सासरच्यांकडून विवाहितेला घालून पाडून बोलले जाते किंवा अनेकदा पतीसोबत भांडणे होतात। दुसरीकडे सासरकडील लोक, विशेषतः विवाहितेची ननंद सासू, तिच्या पतीच्या मनात काहीतरी बरवतात आणि त्यातून विवाहितेचा छळ केला जातो। अशी ही उदाहरणे खूप आहेत। तसेच वंशाला दिवा म्हणून मुलगा झाला किंवा होत नाही आणि सतत फोनवरच बोलत राहते अशा संशयातूनही विवाहितेचा छळ केला जात असल्याचे पोलिसातील तक्रारीतून दिसून येते। गंभीर बाब म्हणजे विवाहापूर्वी 7 जन्मांच्या शपथा घेणारे अनेक जण विभक्त होण्यासाठी म्हणजेच घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेत आहेत।